नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आयज हरियाणांतल्या कुरुक्षेत्राक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां आपले विचार मांडटले. संसदेच्या शियाळी अधिवेशनाच्या आदीं सरकारान आयज नवी दिल्लींत सर्वपक्षीय बसका आपयल्या. दादल्यांच्या FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक 2025 खातीर भारतान काल रातीं ओमानाचेर 17-0 अशी हार घाली. आतां पुराय खबरो. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आयज हरियाणांतल्या कुरुक्षेत्राक भेट दितले. ह्या भेटी वेळार ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुरुक्षेत्राच्या 20व्या दिक्षांत समारोह मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावपाचे आसात. तशेंच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या निमतान आयोजीत केल्ल्या अखिल भारतीय देवस्थानम संमेलनाकूय ते उपस्थित आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां आपले विचार मांडटले. आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 128वो भाग आसा. आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसायट आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनलांचेरूय ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. संसदेच्या शियाळी अधिवेशनाच्या आदीं सरकारान आयज नवी दिल्लींत सर्वपक्षीय बसका आपयल्या. फाल्यां शियाळी अधिवेशन सुरू जातलें आनी 19 डिसेंबर मेरेन चालू आसतलें. संसदीय वेवहार मंत्री किरेन रिजिजू संसदेच्या दोन्ही सभाघरांच्या राजकी पक्षांच्या फुडाऱ्यांक मेळटले. लोकसभा आनी राज्यसभेचें कामकाज सुरळीत आनी उत्पादक जावपाक सुनिश्चित करपा खातीर सगळ्या राजकी पक्षां मदीं सहकार आनी समन्वय वाडोवप हो ह्या बसकेचो हेत आसा. अधिवेशनांत जायते म्हत्वाचे कायदे चर्चा आनी मान्यताये खातीर घेवपाची शक्यताय आसा. अणुउर्जा विधेयक 2025, विमो कायदो दुरुस्ती विधेयक, भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक 2025 आनी राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती विधेयक अशी कांय विधेयकां मांडपाची शक्यताय आसा. देशांतल्या 338 बाधित विमानां पैकी 270 विमानांत सॉफ्टवेअर अपग्रेडेशन पुराय जालां अशें नागरी विमान येरादारी महासंचालनालयान सांगलां. हातूंत इंडिगो, एअर इंडिया आनी एअर इंडिया एक्सप्रेस हांच्या विमानांचो आस्पाव जाता. उरिल्ल्या 68 विमानांतली सुदारणा बेगीन पुराय जातली. विमान कंपन्यांनी सक्तीची सुरक्षेची सुदारणा पुराय जाय मेरेन एअरबस A320 समुहान चलयल्लीं विमानां बेगोबेग स्थगीत करपाचो आदेश संचालनालयान दिल्या उपरांत सॉफ्टवेअर अपग्रेड करपाचें काम सुरू आसा. DGCAन अधिसुचोवणेंत संचालकांक ताचे पालन नोंदी ते प्रमाण उद्यावत करपाक निर्देश दिल्यात. गरजेचे सुरक्षेचे मानक पाळना जाल्यार खंयचेच विमान सेवेत उरचे न्हय अशें तातूंत म्हळां. Indian Airlines operator Indigo and the Air India together use more than 350 aircraft in this category. The aircraft in the country will need to be grounded briefly to install the software fix, a process that is expected to cause operational disruptions. Meanwhile, Air India has issued a statement that its engineers are working round the clock to complete the software and hardware realignment on A320 family aircraft worldwide. It said some flights may be slightly delayed or rescheduled. The company has also requested passengers to check the latest flight status on its website or connect with their contact center at 011-6932-9333 and 011-6932-9999 before heading to the airport. थायलंडाचे परराष्ट्र मंत्री सिहासक फुआंगकेटकेव 4 दिसांच्या भारत भोंवडेर दिल्लीत आसात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी काल रातीं तांकां येवकार दिलो आनी ही भेट धोरणात्मक भागीदारी आनी सभ्यता संबंद घटमूट करपाचो प्रसंग अशें सांगलें. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण आयज फुआंगकेटकेव राजधानीत अधिकृत कार्यक्रम करतले. फाल्यां ते हैदराबाद हावजांत परराष्ट्र मंत्री S. जयशंकर हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करपा खातीर भेट घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगडात आयोजीत अखिल भारतीय पोलीस महासंचालक आनी पोलीस महानिरीक्षक परिशदेचे अध्यक्षपदार आशिल्ले. रायपुरात जाल्ल्या पोलीस महासंचालक निरीक्षक परिशदेच्या पयल्या दिसा भारताच्या सुरक्षा वेवस्थेच्या वेगवेगळ्या तासांचेर व्यापक चर्चा जाली. ह्या क्षेत्रांतल्यो सर्वोत्तम पद्दती आनी नवोपक्रम सामायिक करपाक ही एक उत्तम माची आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. नवा रायपूर हांगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटांत काल 3 दिसांची ही परिशद सुरू जाली.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर. आता मुखावल्यो खबरो. पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराक चालना दिवपाक महाराष्ट्रातल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयान नागरिकां खातीर एक समर्पित व्हॉट्सॲप हेल्पलायन सुरू केल्या. रत्नागिरी जिल्ह्यातले रहिवासी आता सरकारी कार्यालयां, कंत्राट प्रक्रिया वा खंयच्याय अधिकृत कामाकडे संबंधित लाच मागप वा दुबावीत व्यवहारांची कागाळ या हेल्पलायन क्रमांकाचेर संदेश धाडून वा टोल फ्री क्रमांक 1064 वा 222-893 चेर कॉल करूनय कागाळी नोंदवपाक शकतात. दित्वा चक्रीवादळ आता तमिळनाडूचे उत्तरेक सरकला आनी आता वेदारण्यमचे उदेतेक 80 किलोमीटर, कराईकलचे आग्नेयेक 90 किलोमीटर, पुड्डुचेरी लागसर 160 किलोमीटर, चेन्नईचे दक्षिणेक 260 किलोमीटर अंतराचेर आसा आनी आयज सकाळी मेरेन उत्तर तमिळनाडू, पुड्डुचेरी आनी लागसरच्या आंध्र प्रदेश दर्यादेग कडेन वचपाची शक्यताय आसा. प्रादेशीक हवामान खात्या कडल्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण नागापट्टिनांतल्या कुड्डलोर हांगा रेड अलर्ट जारी केला. चेन्नई आनी कांचीपुरम सयत दर्यादेगेवेल्या 12 जिल्ल्यांनी मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा आनी राज्यांतल्या हेर जिल्ल्यांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. कोस्ट गार्ड आनी राज्य आनी संघ राज्यांतल्या अधिकाऱ्यां कडेन अधिकारी सतत संपर्कात आसा अशें गृह मंत्रालयान सांगलें. तटरक्षक दळान तमिळनाडू दर्यादेगेर 3 तारवां आनी 1 विमान तैनात केलां आनी ल्हान जहाजांक बंदरांत परतपाचो सल्लो दिला. मजगतीं दित्वा चक्रीवादळान श्रीलंकेत व्हड विनाश केला. आपत्ती वेवस्थापन केंद्राच्या म्हणण्या प्रमाण हवामानाच्या वायट परिस्थितीक लागून आतां मेरेन 159 जाणांक मरण आयलां. मजगतीं 203 जाण बेपत्ता जाल्ल्याची म्हायती मेळ्ळ्या. चक्रवात दित्वा के चलते श्रीलंका में राहत कार्यों को भारत की मदद से और मजबूती मिली है, एक ऐसे समय में जब द्वीपीय राष्ट्र 2017 की बाढ़ के बाद सबसे बड़ी प्राकृतिक आपदा का सामना कर रहा है. भारत से आए अनुभवी एनडीआरएफ कर्मियों और भारतीय हेलीकॉप्टरों ने लोगों की जान बचाने के प्रयासों को और तेज किया है. ऑपरेशन सागर बंधु के तहत भारत ने 21 टन राहत सामग्री से भरे 2 विमान भेजे हैं जो श्रीलंका के बचाव कार्यों में बड़ी सहायता देंगे. श्रीलंकाई प्रशासन ने प्रभावित क्षेत्रों में लोगों से सुरक्षित स्थानों पर जाने में पूरा सहयोग करने की अपील की है. तमिळनाडूत दित्वा चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्यान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी प्रवाशांची आनी दर्यादेगेवेल्या लोकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर तयारी उपाय येवजणांचो नियाळ घेतलो. तशेंच भारतीय रेल्वेची भौशीक सुरक्षे खातीर आशिल्ली वचनबद्धतायेची तांणी परतून पुष्टी केली. परिस्थितीचेर नदर दवरपा खातीर विभागीय आनी रेल्वे बोर्ड पावण्यार वॉर रूम सक्रीय करपाची खात्री करपाचे निर्देश तांणी संबंदीत अधिकाऱ्यांक दिले. भारताची भौशीक सेवा प्रसारक प्रसार भारतीन दूरदर्शन आनी आकाशवाणीच्या आरएनयू फाट्यांत पूर्णवेळ कंत्राटी पद्दतीन कॉपी एडिटर पदा खातीर अर्ज मागयल्या. 2 दूरदर्शन आनी 1 आकाशवाणी खातीर ही पदां 1 वर्सा खातीर आसतलीं. इत्सूक उमेदवारांनी 3 डिसेंबर पयलीं aven.prasarbharati.org वरवीं ऑनलायन अर्ज करचो. दादल्यांच्या FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक 2025 खातीर भारतान काल रातीं चेन्नईच्या मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमात ओमानाचेर 17-0 अशी हार घालून सलग दुसरे जैत नोंद केले. दिलराज सिंगान 4 गोल करून गोल मोहिमेचो फुडाकार घेतलो जाल्यार मनमीत सिंग आनी अर्शदीप सिंग हांणी हॅट्रिक केली. टेबल टेनिसांत भारताची 3 वेळा ऑलिम्पियन आनी राष्ट्रकुल खेळा स्पर्धा पदक विजेती मनिका बत्रा आनी मानव ठक्कर आजपासून चीनांतल्या चेंगडू हांगा सुरू जावपी ITTF मिश्र सांघिक विश्वचषक 2025 भारताच्या 8 सदस्यीय पंगडाचे फुडारपण करतली. आता खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज हरियाणांतल्या कुरुक्षेत्राक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. संसदेच्या शियाळी अधिवेशनाच्या आदी सरकारान आयज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बसका आपयल्या.
दादल्यांच्या FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक 2025 खातीर भारतान काल राती ओमानाचेर 17-0 अशी हार घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.